नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि छान अशी सकाळ झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती मस्त झालेलं आहे आणि इतकं छान वाटतं ना, की असं वाटतं की ह्या ठिकाणी असं बसूनच राहावं एवढं सुरेख वातावरण झालेलं आहे. कारण मे महिना चालू आहे तरी पण आपल्या इथे पाऊस पडतोय आणि सकाळची वेळ असल्यामुळे तर ना वातावरण तर एकदम असं छान दिसत होतं. आणि आज होता संडे आणि आमच्या घरी आज येणार आहेत पाहुणे, तर त्यासाठी माझ्याकडे आज मस्तपैकी असा मच्छीचा बेत बनवलेला आहे. तर इकडे माझी कोळंबी आणि जी आपली सगळी मच्छी आणली आहे, तर 500 रुपयाची 5 प्रकारची मच्छी आपण आणली. ती सगळी मॅरिनेट करून झालेली आहे आणि बांगड्याचा रस्सा सुद्धा मी केलाय. आता इथे माझं भाकरी भाजणं चालू आहे आणि एक साईडला मी कोळंबी फ्रायला पण टाकले, कारण उशीर होतो ना, तो पटकन अगदी करून घेते. भूक लागली आहे दिशांतला आणि यांना पण पटापट करून घेते. आता काय फ्रायच करायचं बाकी आहे. तर आपलं तेल आहे बघा मस्तपैकी कडकडीत तापलं आहे. आता मी हे एक एक करून हलवे त्याच्यावर सोडून घेते. पण तुम्ही म्हणाल की आज असं एवढं मॅरिनेट केलं एकदम असं गुलाबी गुलाबी असं पिंकिश का दिसते, तर ना सृष्टीच्या मम्मीने गावावरून कोकम आणले, तर ते कोकम आज लावले मी. तर खूप सारे कोकम होते, तर ते आज लावले. मस्तपैकी असे आंबट असे आपण आज हलवा मच्छी करणार आहे. जे जे फिश फ्राय करणार ते मस्त आंबट तिखट असं असणार आहे. आणि इकडे मी एक साईडला कोळंबी सुद्धा तळत ठेवलेली आहे. तर कोळंबीमध्ये आपण पेस्ट वगैरे वाटलेली आहे ना, तर त्याच्याने कसं तिला एकदम मस्त असं सुगंध खूप छान येतो. हे बघा आपली ते कोळंबी पण रेडी झाली आहे. आता दुसरी टाकायची त्याच्यावरती. तर इकडे बघा आपलं कोळंबी फ्राय रेडी झालेला आहे. हलवा आणि पापलेट सुद्धा आपण तळलेला आहे आणि इकडे बोंबील आणि बांगडा मी तळती आहे. आणि हे बघा बांगडा तर छानपैकी असा रस्सा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये बघा बांगड्याचा पीस सुद्धा टाकलेला आहे, रस्सा, भात आणि भाकरी. काय चाललंय दोघांचं? हा, चला तिकडे तर बाहेर बघ मस्त पाऊस पडण्याचं वातावरण झालं. झाडं वगैरे आपण झाडाचं काय करतो. तुम्ही तुम्ही दोघा जणांनी इथेच बसून बघायचं, दोघांनी पण बाहेर नाही यायचं अजिबात. मी तिकडे करते ते गपचूप बघायचं, बाहेर यायचं नाही. बाहेर शी होणार सगळं. हा, सगळं माती माती होणार आहे. कळलं का? दोघांची नखरे चालू आहे. तर मग चला मी पण करते. दिशा बाहेर नाही यायचं अजिबात. माती एक्स्ट्रा आहे ना ही. तर सगळं जेवणाचं आवरून झाल्यानंतर, जेवण वगैरे झाल्यानंतर हे माझं नेहमीचंच काम आहे की सुट्टी असली की त्या दिवशी झाडांची कसरत करायची असते आणि माती थोडी झाडांना कमी झाली तर ते सुद्धा माझं काम इथे चालू होतं. कारण वातावरण पण मस्त होतं, त्यामुळे कसं असं थकवा जाणवत नव्हता किंवा गरमी अशी होत नव्हती. मस्त वाटत होतं अगदी काम करताना. तर इकडे माती वगैरे टाकून झाली झाडांमध्ये. काही काही झाडांना माती कमी होती, पाणी टाकल्यामुळे कसं ती माती खाली दबली जाते आणि मग झाड थोडीशी वरती राहतात, म्हणून मरण्याची शक्यता असते. म्हणून म्हटलं की थोडी थोडी माती सगळ्या झाडांमध्ये टाकावी. आणि म्हटलं की कुंड्या पण बरेच दिवस झाल्या पुसल्या नाही. पावसातून कसं पाणी पडलं की त्या स्वच्छ होतात, पण त्या थोड्या घाण दिसत होत्या. म्हणून इकडे कपड्याने त्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या आणि व्यवस्थित सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. हे सगळं माझं आपलं काम चालू होतं.
तर इकडे फायनली माझ्या कुंड्या सगळ्या व्यवस्थित साफ करून झाल्या आणि कुंड्याच्या आजूबाजूची जी सगळी माती किंवा झाडांचा आठवड्याचा पूर्ण जो पाला पाचोला असतो की कसं मॉर्निंगला सकाळी पाणी टाकून गेल्यानंतर मी एकदा गॅलरी क्लीन केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी क्लीन करते. तर त्या आठवड्यावरच पाला पाचोला हा मागे पुढे सगळं साठला तर मस्तपैकी क्लीन झाला होता आणि खूप छान वाटत होतं. कुंड्या देखील माझ्या खूप अशा छान दिसत आहेत पुसल्यामुळे. तर छान अशी संध्याकाळ होती. सगळं आवरून झाल्यानंतर मग आम्ही फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघालो आणि कारण वातावरण तर तुम्हाला आता माहितीच किती छान आहे. आता संध्याकाळचा पाऊस सुद्धा पडत असतो, ढगाळ वातावरण असतं आणि मुलं देखील आपली खुश होतात. दिशांक माझा खूपच खुश झाला होता. तर म्हटलं थोडंसं जरा राउंड मारून येऊया, थोडासा फेरफटका मारून येऊया. त्याला सुद्धा सुट्टी आहे, तर तो सुद्धा मस्त एन्जॉय करेल. तर इकडे या मुलांचं छानपैकी खेळून झालं. खेळून झाल्यानंतर थोडेसे दमले होते. तर इकडे कसं ह्या साईडला खाण्याचे खूप सारे स्टॉल आहेत. तर बोलत होते की काहीतरी खाऊया म्हणून. तर म्हटलं की नको आता सध्या कसं पाऊस सुद्धा पडतोय तर ते थोडंसं आपल्याला पोटाला त्रास होईल. तर म्हटलं की शेवट ठरवून शेवटी आम्ही म्हटलं की ठीक आहे चला एक आईस्क्रीम तरी घेऊया. तर मस्तपैकी आईस्क्रीमचा आस्वाद घेत हा आमचा आजचा दिवस मस्तपैकी गेला. आणि मुलं देखील आमची खुश झाली. तुम्हाला जर हा आपला असा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.